चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून केला पतीने अपघाताचा बनाव। अंत्यविधीचा रथ घेऊन नातेवाईक थेट पोलीस स्टेशनमध्ये। पतीविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालन्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून अपघाताचा बनाव केल्यानंतर आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अंत्यविधीचा रथ घेऊन नातेवाईक थेट चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। सपना हिचा 15 वर्षापूर्वी बदनापूर तालुक्यातील आसरखेडा येथील रवींद्र बोर्डे याच्याशी लग्न झालं होतं। दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे। मात्र तो सतत पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता। त्यावरून त्यांच्या प्रकरण फारकत घेण्यापर्यंत गेलं। मात्र कोर्टाच्या संमतीनंतर पुन्हा संसार सुरू झाला। मात्र अचानक रवींद्र बोर्डे हा पुन्हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत असे। त्यामुळे मागच्या वर्षभरापासून ती माहेरीच राहत होती। त्यानंतर पती 10 दिवसांपूर्वी घरी आला आणि लाडीगोडी लावून पत्नीला घेऊन गेला। त्यानंतर काही वेळाने मोटरसायकलच्या अपघातात ती जखमी झाल्याचे सांगत पत्नी सपनाला पतीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी केला आहे। त्यानंतर नातेवाईकांनी जालना शहरातील चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये अंत्ययात्रा आणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान पोलिसांनी आरोपी पती रवींद्र बोर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे। काय प्रकरण आहे आपलं? माझ्या बहिणीचं प्रकरण आहे। दिनांक 20/9/2024 रोजी माझ्या बहिणीचा अपघात माझ्या भाऊजींनी केला। तो माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे मला। आणि आज उपचार दरम्यान तिचा आज मृत्यू झालेला आहे। घातपात झाला आणि हा ॲक्सिडेंट नसून हा पूर्ण निव्वळ घातपात आहे अशी मला आणि माझ्या कुटुंबाला शंका आहे। आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा हीच नम्र विनंती। म्हणजे नेमका घटनाक्रम कसा आहे, म्हणजे अपघात वगैरे कसा झालेला होता? काय माझ्या बहिणीला घेऊन गेला काही कामानिमित्त आणि नंतर असं आढळलं की ॲक्सिडेंटचा बनाव करून त्याने तिचं घात। इथे तुम्ही FIR मध्ये आता काय नमूद केलेलं आहे? FIR मध्ये नमूद केलेलं आहे की तिच्या घरच्या मंडळींनी तिला त्रास दिला। माझ्या भाऊजींनी तिला गोड करून घरून घेऊन गेला आणि नंतर तिची कोर्टात भांडण चालू आहे। आणि आज बाळगतीची केस टाकली होती आम्ही कोर्टात। हे सर्व आम्ही FIR मध्ये दाखल केलेलं आहे आणि साहेबांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केले। काय नाव आपलं? माझं नाव विकी दिलीप पोगरे। माझ्या बहिणीला न्याय मिळावा हीच विनंती।